तासानंतर सुरत भुसावळ लोहमार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत। अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यात रेल्वे मातीचे ढिगारे हटवल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत। नवापूर तालुक्यात रात्रीपासून अतिवृष्टी झाली होती, त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलेला पाहण्यास मिळाला। नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे मार्गावर मातीचे ढिगारे आल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला होता, तर दुसरीकडे कोळदा रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने गेल्या 8 तासापासून सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प होती। रेल्वे प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करत रेल्वे मार्गावरील मातीचे मलबे हटवल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे। नंदुरबारसह इतर रेल्वे स्थानकांवर थांबून असलेल्या एक्सप्रेस गाड्या 8 तासानंतर मार्गस्थ झाल्या आहेत। पहाटे 5 वाजेपासून बंद असलेला महामार्ग दुपारनंतर सुरू करण्यात आलाय, परंतु अजूनही महामार्गावर वाहतुकीची कोंडी दिसून येत आहे। या परिस्थितीचा नवापूर रेल्वे स्टेशनवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रशांत राजपूत या प्रतिनिधींनी। तालुक्यात आज अतिवृष्टीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसह रेल्वे विभागालाही सोसावा लागला। आज पहाटेच्या वेळी जो मुसळधार पाऊस झाला, त्या पावसामध्ये कोलदा या ठिकाणी रेल्वे स्टेशन जवळ खूप पाणी साचलं होतं, त्यामुळे देखील बराच त्रास हा रेल्वे प्रशासनाला झाला आहे। त्याचप्रमाणे आज जो अतिवृष्टी झाली त्यात चिंचपाडा स्टेशनजवळ महामार्गाचं जे उड्डाणपूल आहे, त्या उड्डाणपुलाच्या खाली एक नाला आहे। त्या नाल्यातनं अतिवृष्टीमुळे जो पाऊस झाला, त्या पावसातनं जो मातीचा ढिगारा आहे तो रेल्वे ट्रॅकवर वाहून आला, त्यामुळे रेल्वेचे जे रुळं आहेत ते पाण्यात आणि मातीमध्ये पूर्ण दाबले गेले। या ठिकाणी सकाळपासून एक मालगाडी अडकलेली होती, त्या मालगाडीला काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी यांनी रेल्वे प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर या ठिकाणी मलबा हटवण्याचं काम सुरू आहे। या ट्रॅकचा वेळोवेळी किंवा तासांमध्ये या ठिकाणी रेल्वे रूळ चेक केला जात आहे आणि 8 तासानंतर या मार्गावरनं हळूहळू रेल्वे सोडण्यात येत आहे। प्रशांत राजपूत, नवापूर एक्सप्रेस न्यूज, चिंचपाडा।